So hello, hey guys, welcome back to this another video with स्वयं. तर आज आपण आता कॉलेजला चाललो मी. आज खूप भारी दिवस आहे कारण की आज 4 तारीख आहे आणि आज BGMI ग्लेशियर यायची M4 सेक्शनची. तर बघूयात आणि ती कशा होतं मिळणार फुकट मला नाव आठवत नाही त्या जे कार्डवर मिळणार ती. आज 4 तारीख आहे. मागील 1 महिन्यापासून जे BGMI प्लेयर आहेत ह्या गनची वाट बघत होते आणि फायनली आज तो दिवस आलेला आहे. आणि त्यांनी शॉकिंग अपडेट अशी दिलेली BGMIच्या ऑफिशियल्सनी की ही ग्लेशियर येणार आहे तर खरं, पण फक्त 3 दिवसासाठी येणार आहे. 3 दिवसासाठीच आपण फक्त यूज करू शकतो, ज्याला कोणाला लागली त्याला. तर हे असलं केलं आहे त्यांनी. BGMI प्लेयर्स खूप नाराज झाले तसे ह्या न्यूजसाठी, पण काय अडचण नाही. बघू 3 दिवस तर 3 दिवस, महिनाभर वाट बघितली. 3 दिवस थोडे महिनाभराचा कसूर काढायचा 3 दिवसाच्यात. तर चला आता मी चाललो आहे कॉलेजला. आणि ही जी ग्लेशियर येणार आहे ही मागील महिन्यापासून आलते, त्यांनी अपडेट दिली ती मागच्या महिन्यापासून. आज जुलैची असेल आय थिंक. महिना कुठला मला माहिती नाही, 7वा महिना आहे. हां, तर एवढं माहिती आहे 7वा महिना. आज 4 तारीख आहे. मागच्या महिन्यात त्यांनी सांगितलेलं की येणार आहे ग्लेशियर, तर अजून तो आली नव्हती. आज 4 तारीख दिली त्यांनी, आज येणार आहे. बघू, मला जर लागली तर चांगलंच आहे, पण आमच्या स्क्वॉडमध्ये जरी कुणाला जरी लागली ना तरी चांगलं. चला आता मी चाललो आहे कॉलेजला, बघू शकता. चला जाऊयात. आता आलेलो आहे कॉलेजवरून. तर मग अशी काय झालं, सकाळी काय झालं की जसं मी कॅमेरा बंद केला 54ला गेलो आणि 54ला गेलो मी म्हटलं आता तिथं शूट करावं थोडा व्लॉग. तेवढंच इष्टी आली. त्या इष्टीत गर्दी असल्यामुळे तिथं पण काय व्लॉग शूट केला नाही. आणि तुम्हाला तर माहिती आहे कॉलेजमध्ये मला अलाउड नाही आहे फोन, त्याच्यामुळे आता कॉलेजवरून आलो डायरेक्ट घरी. आणि आता चाललो आहे, म्हणजे घरी नाही आलो अजून, चाललो आहे घरी. तर इथून घरून जाऊन आवरायचं आणि परत आपल्या जायचं आपल्या स्क्वॉडकडं. आपल्या इथलं गावातलं स्क्वॉड कोण कोण आहेत माहिती आहे का? मी, सुन्नाना, अभिनाना आणि विराज कधीतरी असतो तो, नाही तर आम्ही तिघं परमनंट आहे स्क्वॉड. तिथून पण सुन्नानाचं वेगळं, त्यांचं सेपरेट, त्यांच्या मित्रांचं सेपरेट स्क्वॉड आहे. परत अभिनयानंतर त्यांच्या मित्रांसोबत वेगळं स्क्वॉड आहे आणि परत माझ्या मित्रांबरोबर माझं वेगळं स्क्वॉड आहे. तिघांचे 3 स्क्वॉड वेगळे आणि तिघांचे एकत्र 1 स्क्वॉड आहे. तर आता घरी जायचं, आपल्याला घरी जायचं, आवरायचं, जेवण वगैरे करायचं आणि तिथून तसं जायचं. आत्तापर्यंत ग्लेशियर आले असेल तर बघूयात का आली आहे का नाही, मला लागते का नाही. चला चेकआउट करूयात. तर घरी जाऊ आधी. आता आले मी तर काय झालं माहिती आहे का, आता सुन्नानाचा फोन आला मला. तर सुन्नानाच्या मित्र त्यांचं जे स्क्वॉड आहे सुन्नानाचं, ते 4 जणांचं स्क्वॉड आहे. त्यातले एकाला ग्लेशियर लागले, सुन्नानाला लागलं नाही, अभिनानाला लागलं नाही, नाही स्वरूपला लागलं. आता माझं राहिलं फक्त ओपन करायचं. देवा लागू दे फक्त 3 दिवसासाठी, तर 3 दिवसासाठी पण ग्लेशियर लागू दे. तर चला आता मम्मीने काय केलंय बघू. इथं मटकी, काल रात्रीची मटकी दिसते ही. इकडं वाटाणा केला मम्मीने. चला खाऊयात मग, जाऊ. मम्मीचा फोन आला आता मला, मम्मीने बोलावलंय तिकडं रानात. काम आहे, एक काम आहे तिकडं जायचं. आता तिकडून येऊयात जाऊन मम्मीकडून. भावांनो, माझ्या व्लॉगमध्ये जर काही तुम्हाला कमी वाटत असेल, म्हणजे नाही का ऑडिओमध्ये कशामध्ये काय जिथं चुकत असेल तिथं मला सांगा कमेंट करून. एका भाऊनी सांगितलेलं मला, एक होता व्ह्यूवर, त्यांनी सांगितलेलं मला, कमेंट केलता ऑडिओ जरा तुझा वाढव, म्हणजे नाही का ऑडिओची
व्हॉल्यूम वाढव बोलण्याचा आवाज. तर काय झालं, मागच्या वेळेस मी जेव्हा रेकॉर्ड करत होतो तेव्हा संध्याकाळचं रेकॉर्ड करायचो आणि माझ्या रूममधला आवाज डायरेक्ट तिकडं पलीकडे जातो ना, पलीकडच्या रूममध्ये. त्याच्यामुळं जरा हळू रेकॉर्ड करत होतो मी आवाज, काय काय आवाज नाही तर काय काय वेळेस माणसं वगैरे असली तर. आता पहिल्यांदा नवीन आहे त्याच्यामुळं मला लाज वाटायची. आता नाही काय विषय. तर कसं लाजल्याशिवाय ज्या बिझनेसमध्ये जो माणूस लाजतो तो कधीच यशस्वी होऊ शकत नाही, हे असं मी वाचलेलं आहे एका जागेवर. त्यामुळं तेव्हापासून मी लाजायचं सोडून दिले, म्हणजे आपल्या कामात तरी. आता माझं मी जे काय असेल ते करतो. पण आता माणसा कॉन्सेप्ट पण काढतो, काही वेळेस जास्त माणसं असली तर कुठेतरी क्लिप काढून रेकॉर्ड करतो, नाही तर तसंच हे करतो मी, रेकॉर्ड करतो डायरेक्ट मोबाईलमध्ये. तर चला आता जेवण करतो आणि परत वाढीत जाऊयात, बघू मला लागते का नाही ग्लेशियर. चला. तर काय झालं, मम्मी बोलवलेलं तिकडे, मम्मी ग्लेशियर लागते का बघा. तुम्ही म्हणत असाल माझ्या एक्सरसाइज काय झाल्यात, तर ग्लेशियर घेताना यूट्यूबवर बघितलेलं. तर ग्लेशियर घेताना सगळे आपले एक्सरसाइज वगैरे काढायच्या आणि हे करायचं. आणि मी ग्लेशियर म्हणजे ओपन करत होतो क्रिएट्स, पण ह्याच्या आधी मला लक्षातच आलं नाही की स्क्रीन रेकॉर्डिंग करायची. आपण लॉक कंटिन्यू करतो आहे, तर 6 वापरल्यानंतर बाकीच्या ह्याच्यात एवढं काही निघालं, एवढं काही खास नाही आहेत. हे अजून बाकी आहेत, पण करूयात. मला वाटलेलं लागेल. आता हे ओपन करतोय. काय मिळालेलं आपल्याला, हे मिळालेलं मास्क ते बी टाईमवरती 3 दिवसानंतर जायचं असेल. अजून एक ओपन करूयात. ह्यामध्ये निघावी तेव्हा, ह्यामध्ये पण नाही आहे, ह्यामध्ये पण नसते कपडे आहेत, ते बी लोकल कपडे आहेत, साधीच चांगली तरी भेटायची पाहिजे होती. अजून एक, तर ह्याच्यात पण कपडेच आहेत. ग्लेशियर पाहिजे बाबा, असलं काय पाहिजे वय, ग्लेशियर लागावं ग्लेशियर. ह्यात तरी निघावं, ह्यात तरी निघावं. तर ह्यात पण नाही, ह्यात पण शूज लागलेले आहेत. आणि ह्यात तर निघावं. आता ह्यात पण नाही लागलेले, आता आय थिंक ह्यात निघावं. ह्यात पण शूज लागलेले आहेत. ब्लू कलरचं मास्क एक भेटलेलं आणि ब्लू कलरचा शूज एक भेटलाय. अजून ह्यात काय निघतंय, ह्यात पण शर्ट निघलेला एक. ग्लेशियर पाहिजे बाबा, असलं काय. मी 10 ओपन नाहीत केले, एक ह्याने ओपन केले. तर काय शिट यार, शेवटचं आहे आय थिंक हे. अरे यार, तर हे भेटलेलं आहे काहीतरी. आणि आपले क्लासिक क्रेट संपलेले तिथं. आपल्याला काही ग्लेशियर लागले नाही. लेवल एक इन्क्रीज झाली, पण बाकी काय सुद्धा लागलेलं नाही आहे. आणि अजून क्लासिक क्रेट 4 आलेले आहेत, पण आता त्याचा काय फायदा नाही आहे. 3 दिवस आपण अजून परचेस करू शकतो. हे जाऊ द्या, आपल्या नशिबात नव्हतं, तर बाकीच्यांचे आहे का नाही काय माहिती. जसं की तुम्ही मित्रांनो बघितलंच, आता आपल्याला क्लासिक रेट लागलेली नाही आहे, जाऊ द्यायचं नाही. तर मग मी इथं ह्या रानात आलती फॉर्म बसवण्यासाठी. आता इथले मी पण 2, 4, 5 म्हणजे जास्तच बसवलेत, 5-6 नाही, 100-150 फॉर्म बसवलेत मी पण. आता इथून आपल्याला जायचं आहे घरी, पण इथं अजून लय वेळ थांबायचं आपल्याला. आता मी चेक केलं तर ग्लेशियर मला तर काय लागली नाही, सुन्नाला लागली. आमच्या स्क्वॉडमधल्या कुणाला नाही लागली, एक जण राहिला अजून चेक करायची. पण सुन्नाच्या मित्राला लागली बरं काही एवढं लागली. जाऊ दे, 3 दिवसाची तरी. तिकडे मम्मीकडे आलतो ते फॉर्म बसवायला, मम्मीसोबत फॉर्म बसवल्यात. आता बसलो आहे आणि ह्याच्यातसुद्धा फॉर्मच आहेत सध्याला. हो बघा तिकडे पेरू आहे, पेरूला फॉर्म बसवायला आलतो मम्मीसोबत मी. म्हणजे मम्मी सकाळपासून आलती इकडं. आता मी आलो आहे बसलो कंटिन्यू फॉर्म लावत होतो. आता मम्मी पण येईल घरी. चला घरी. हा आपला दिवस अजून क्रिकेट खेळायला जायचं आपल्याला.
जस्टमध्ये मस्त पैकी. आणि पहिल्यांदा दीदीने केल्यात चपात्या, खायच्या लायकीच्या तर आहेतच. हे बघा एक नंबर केल्यात. मम्मी अजून तिथं रानातच आहे. खायला लायकीच्या तर आहेत, फक्त की तेल इतकं आहे की एखाद्याला 8 किलो एवढं तेल तर लावले, पण जाऊ द्या काय अडचण नाही, पहिल्यांदा केले. आणि हे बघा मावडी. तर चला अजून क्रिकेट खेळायला अजून पोरं आली नाही. विवेकने कुठे वाढीव गेलं, येते लवकर. तोपर्यंत आपण गाडीत बसूयात, जरा चिल मारू, कारण की कॉलेजवरून आल्यापासून नुसतं धावपळीत चाललंय. हे लॉक आहे आता तरी, इथं चावी असेल घरात. झोपलेले होते, तर गाडीची चावी तर मिळालेली. चला गाडीत बसू. नको गे बस. मला कशाला खजूर, आमच्या घरी आहेत खजूर. सर साईडला चल. लालच बारकी पोरं सुद्धा. काय करायचंय? ए ग बस. हे बघा आपला प्रोडक्ट आहे निसा ॲग्रो म्हणून. हे बघा अजून काय नाही. पप्पा फील्डवर गेलेले दिसतात आज. ए ग बस, ए ग बस. नाही आम्हाला क्रिकेट खेळता गेलो ना, पण थोडा वेळ गेम खेळले, पण काय परत कोण पोरं आले नाही, त्याच्यामुळे टाइमपासमध्ये गेलं, त्यामुळे काय ब्लॉग शूट केलं नाही. तर झाली बघा आता झोपायची तयारी करते. 9:30 वाजतात. तर उद्या नेक्स्ट ब्लॉग बघूयात. म्हणजे नेक्स्ट ब्लॉग तुम्ही चेक करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग गाईज.